नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 28 ऑगस्टला शुक्रवारी आलेले आहे रक्षाबंधन. तर मंडळी, पौर्णिमा ही चंद्राची रात्र आणि चंद्र म्हणजे मन, लग्न जुळणे म्हणजे दोन मन जुळणे. म्हणून पौर्णिमेला केलेले उपाय थेट मनावर काम करतात. विड्याच्या पानाला लग्नात एवढं महत्त्व का? कारण विड्याचं पान शुक्र ग्रहाचा कारक आहे. शुक्र म्हणजे विवाह, प्रेम, सौंदर्य. देवी लक्ष्मीला पण विड्याचं पान खूप प्रिय आहे. म्हणून पौर्णिमेला विड्याच्या पानाचा उपाय केला की विवाह योग पक्का होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक साधा, सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय पाहणार आहोत. त्या पानाचा प्रभावी उपाय आपण करणार आहोत. आता तो उपाय कशा प्रकारे करायचा आहे, त्या विड्याच्या पानावरती कोणत्या प्रकारच्या सेवा आपल्याला करायच्या आहेत, ज्यामुळे मुलांच्या कुंडलीत जे काही ग्रह दोष आहे, नजर दोष आहे, पितृदोष आहे, तर ते संपूर्णपणे दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. मंडळी, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. मंडळी, जर तुमच्या किंवा तुमच्या मुलामुलींच्या विवाहामध्ये वारंवार अडथळे येत असतील, स्थळ येऊनही बोलणी पुढे जात नसेल किंवा विवाहाचे योग जुळूनही येत नसतील, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. आज आपण जाणून घेणार आहोत ज्योतिषशास्त्रातील असा एक अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय जो विड्याच्या पानाचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा उपाय तुमचे विवाहाचे मार्ग मोकळे करू शकतो. मंडळी, सनातन धर्मात विड्याच्या पानाला नागवेलीचं पान अत्यंत पवित्र मानले जाते. कोणतेही शुभ किंवा मांगलिक कार्य विड्याच्या पानाशिवाय अपूर्ण मानले जातात. विड्याचे पान हे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारे आणि गुरु व शुक्र ग्रहाचे अनुकूलता मिळवून देणारे मानले जाते. ज्याच्या कुंडलीत विवाहाचे योग उशिरा येतात किंवा गुरु शुक्र कमजोर असतात, त्यांच्यासाठी विड्याच्या पानाचा हा उपाय एखाद्या चमत्कारासारखा काम करतो. तर मंडळी, आता आपण पाहू या उपायासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया. आपल्याला या उपायासाठी 2 विड्याची पानं घ्यायची आहेत. विड्याची पानं घेता वेळेस ते व्यवस्थित असावी. हिरवीगार टवटवीत अशी विड्याची पानं, कुठेही चिरलेली कट झालेली नसावीत. नंतर आपल्याला 2 अखंड लवंगा, त्या देखील फुलवाल्या घ्यायच्या आहेत, कुठेही तुटलेल्या नसाव्यात. 2 हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत. थोडंसं आपल्याला कुंकू घ्यायचा आहे किंवा अष्टगंध घ्यायचा आहे. एखादा कलावा घ्यायचा आहे आणि आपल्याला 2 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत. सुपाऱ्या देखील आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या आहेत. जेवढी आपण सामग्री ही व्यवस्थित घेऊ तेवढंच आपला उपाय हा चांगला होणार आहे. कारण शुक्रवार, पौर्णिमा, रक्षाबंधन हा लक्ष्मी आणि शिव दोघांचाही योग आहे. देवी लक्ष्मी आणि महादेव दोघांचाही आशीर्वाद एकाच दिवशी मिळणार आहे. मंडळी, तुम्हाला आता प्रश्न पडेल, हा उपाय कोणी करावा? तर हा उपाय स्वतः मुलाने किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असतो मुलांना इतका वेळ नसतो. मग घरातील कोणत्याही सदस्याने मुलांच्या लग्नासाठी हा उपाय करायचा आहे. मुलाची आई करू शकते, वहिनी करू शकते, बहीण करू शकते किंवा मुलाची आजी असेल तर तिने देखील आपल्या नातवासाठी हा उपाय करायचा आहे. त्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजे पौर्णिमा शुक्रवारी आहे, तर शुक्रवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ आंघोळ करायची आहे. शक्य असेल तर तुम्ही या दिवशी पिवळे किंवा लाल कपडे हे परिधान करायचे आहेत. तसेच आपला देवघर आहे, तर आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरिविष्णू माता लक्ष्मी, गणपती बाप्पा आहेत, तर प्रथम तुम्हाला तिथे तुपाचा दिवा लावायचा, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुळशी मातेची देखील पूजा वगैरे करून घ्यायची आहे. तुळशी मातेला अगरबत्ती लावायची आहे. तुळशी मातेसमोर ते उभं राहून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय असं बोलायचं आहे आणि तुळशीभोवती तुम्हाला प्रदक्षिणा मारायचे. तुळशी मातेला जल अर्पण करायचे, फुलं अर्पण करायची आहेत आणि आपली मनोकामना आहे तर ती देखील तुम्हाला बोलायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्वच्छ आसनावर बसायचं आहे. समोर श्री गणेश आणि कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे आपल्याला. त्यानंतर जी विड्याची पानं आपण आणलेली आहेत, तर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकुम मिक्स करून त्या प्लेटवरती आपल्याला एक स्वस्तिक चिन्ह काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर तुम्हाला जी विड्याची पानं आहेत, तर ती विड्याची पानं आहेत त्याच्यावरती तुम्हाला एका पानावरती तुम्हाला मुलाचं नाव लिहायचं आहे किंवा तुमची मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर त्यांचं एकाचं नाव तुम्हाला त्या विड्याच्या पानावरती लिहायचं आहे. तसेच तुम्हाला दुसऱ्या पानावरती शुभ आणि विवाह असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पानावरती 1-1 रुपयाचा शिक्का ठेवायचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला सुपारी ठेवायची आहे. सुपारीचा देखील अभिषेक करून तुम्हाला विड्याच्या पानावरती ठेवायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला
ज्या लवंग आहेत तर लवंगा देखील तुम्हाला दोन्ही विड्याच्या पानावरती एक एक लवंग ठेवायचे, एक एक वेलची म्हणजे हिरवी वेलची आहे तर ती ठेवायची आहे. हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे की जे पान आहेत ते दोन्ही पान आहेत तर ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत. पण जी प्लेटमध्ये ही पानं ठेवलेली आहेत तर ती प्लेट जरी तुम्ही तुमच्या हातामध्ये घेतली तरी देखील चालेल. आणि मग तुम्हाला बोलायचं आहे म्हणजे ज्या मुलांच्या किंवा मुलीच्या विवाहासाठी हा उपाय करत आहोत त्यांचं नाव तुम्हाला बोलायचं आहे. तुमची मुलगी असेल तर तिचं नाव बोला, मुलगा असेल तर त्याचं नाव बोलायचं आहे, त्यांचं गोत्र उच्चारून मनपूर्वक तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी माझ्या मुलांच्या मुलीच्या विवाह मार्गातील सर्व बाधा दूर करून लवकर मंगलकार्य घडावे असं तुम्हाला बोलायचं आहे. पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे. प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे 108 वेळा, कमीत कमी 108 वेळा तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र तुम्ही 108 वेळा बोलायचा आहे किंवा तुम्ही हा देखील मंत्र म्हणू शकता. ओम श्री महालक्ष्मीचे विघ्ने हे विष्णू पत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. म्हणजे या दोन्हींपैकी एक मंत्र तुम्ही बोलू शकता. तुम्हाला जर सोपा मंत्र वाटेल तो तुम्ही बोलायचा आहे. मंत्र जर पूर्ण झाल्यानंतर ती सुपारी आणि ज्या लवंग आहेत विड्याचं पान व्यवस्थित तुम्हाला एकावरती एक ठेवायचं आहे आणि तो दुमडून घ्यायचा आहे. आणि जो कलाव्याचा धागा आपण घेतलेला आहे तर तो कलाव्याचा धागा आहे तर त्या धाग्याच्या साहाय्याने आपल्याला तो विड्याच्या पानाचा एक विडा बनवायचा आहे. त्याच्यानंतर तो विडा बनवून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या देवघरामध्ये हा जो विडा आहे तर तो आपल्या श्री हरिविष्णू माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा कुलदेवतेचा फोटो टाक असेल त्याच्याजवळ तुम्हाला पूर्ण दिवसभर हा विडा ठेवायचा आहे. जे तुम्हाला 21 दिवस हा विडा आहे तर तो तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. रोजच्या रोज आपण देवी देवतांची जशी पूजा करतो तशीच त्या विड्याच्या पानाची पूजा करायची आहे. धूप दीप दाखवायचं आहे, अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि रोजच्या रोज तुम्हाला 21 दिवस मुलांच्यासाठी प्रार्थना करायची आहे. मुलांच्या कुंडलीत जे काही दोष आहेत, ग्रहदोष आहे, नजरदोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष असेल किंवा अन्य कोणतेही दोष असतील तर ते तुम्हाला बोलायचं आहे आणि प्रार्थना रोजच्या रोज तुम्हाला करायची आहे. 21 दिवस व्हायच्या अगोदरच मुलांच्यासाठी स्थळ यायला सुरुवात होईल. शुभ संकेत तुम्हाला नक्कीच जाणवू लागतील. आणि 21 दिवस हा जो विड्याचा पान आहे तर तो तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे, आदरपूर्वक विसर्जन करायचं आहे. किंवा पिंपळाच्या झाडामध्ये देखील तुम्ही हा पान ठेवू शकता. किंवा पिंपळाचं झाड नसेल तर तुम्ही तुळशीच्या रोपामध्ये देखील हा विड्याचं पान थोडीशी माती साईडला करून तिथे देखील तुम्ही याला दाबून टाकायचं आहे. कारण विड्याच्या पानाचा टोकास लक्ष्मीचा सहवास असतो. विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवाचा सहवास असतो. या विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो. विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा देखील वास असतो. इतकं महत्त्व या विड्याच्या पानाला आहे व आदरपूर्वक त्याचं विसर्जन करायचं आहे. तसंच बघा मंडळी, हा उपाय करताना किंवा ज्या मुलामुलींच्या विवाहासाठी हा उपाय केला जात आहे त्यांनी काही महत्त्वाचे नियम पाळणे अत्यंत गरजेचं आहे. हे नियम पाळल्यास उपायाचे फळ लवकर मिळते. मंडळी, ज्या दिवशी हा उपाय केला जाईल किंवा ज्या मुलामुलींसाठी हा उपाय केला जात आहे त्यांनी त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ सुती किंवा शक्यतो पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. जर त्यांना उपाय करायचा असेल तर त्यांनी अशा प्रकारेच हा नियमाचं पालन करायचं आहे. तसेच हा उपाय करणाऱ्यांनी मुला मुलींनी त्या दिवशी पूर्णपणे शाकाहारी आणि सात्विक अन्न घ्यावा. कांदा, लसूण किंवा कोणत्याही प्रकारचे तामसी आहार अथवा बाहेरचे जंक फूड खाणे पूर्णपणे टाळायचे आहे. दिवसाची सुरुवात करताना आई वडील आणि घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते. ज्या दिवशी मुलांनी किंवा मुलींनी कोणत्याही कारणावरून रागावणे किंवा इज्जत घालणे किंवा घरात वाद घालणे टाळावे. मन शांत ठेवून देवाचे स्मरण करावे, कारण शांत मनाने केलेली प्रार्थना लवकर फळाला येते. उपायाच्या दिवशी मनात कोणतीही शंका न ठेवता पूर्ण विश्वासाने राहावे. दिवसभरात वेळ मिळेल तसा आपल्या आराध्य देवतेचा किंवा ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा मनातल्या मनात जप करायचा आहे. तर मंडळी, विड्याच्या पानाचा हा सोपा आणि प्रभावी उपाय पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने नक्की करून पहा. देवाच्या आणि गुरु शुक्राच्या कृपेने तुमच्या मुलांच्या मुलीच्या विवाहातील सर्व अडथळे लवकरच दूर होऊन लवकरच मंगल कार्य घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या ओळखीमध्ये असे कोणी पालक असतील ज्यांना या उपायाची गरज आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, अशाच नवनवीन आणि उपयोगी माहितीसाठी आपल्या मराठी मेघना या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. खूप खूप धन्यवाद.